गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद शाळेत 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। शाळेच्या प्रांगणात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजश्री पठारे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धीर सिंग जाधव होते। यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये माजी उपसभापती अण्णासाहेब बाचकर, माजी उपसरपंच रवींद्र चौधरी, रावसाहेब राठोड, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शेंडे, बिलाल शेख, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रवी शिंदे, ज्ञानदेव शेटे, पत्रकार रमेश खेमनर, सचिन सोळसे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीताने झाली। यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच कवायत व इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे। विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगत स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान आणि देशाप्रती असलेली जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशाच्या प्रगतीमध्ये भावी पिढीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं मान्यवरांनी सांगितलं। तसेच विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं, तर कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या जपकर मॅडम यांनी केलंय, तर सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक सुनील घाडगे सर यांनी केलंय। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका संध्या जपकर, शिक्षिका छाया निमसे, वैशाली नगरे, अर्चना कांबळे, परिगा चोपडे, दीपाली दुधाडे, शिक्षक संभाजी सोनवणे आणि पदवीधर शिक्षक सुनील घाडगे यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी अंकुश दवणेसह सचिन सोळसे, राहुरी।